नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिमिट हा जो पेपर सेकंडचा टॉपिक आपण चालू केलेला आहे मॅथमॅटिक्सचा, तर त्या टॉपिकमधील नेक्स्ट पॉईंट आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. लिमिट या टॉपिकमध्ये सुरुवातीला आपण डेफिनेशन बघितलेली आहे लिमिट ऑफ दी फंक्शनची. त्या डेफिनेशन नंतर अल्जेब्रा ऑफ लिमिट्स हा पॉईंट आपण बघितलेला आहे आणि त्या अल्जेब्राचा आणि डेफिनेशनचा वापर करून त्याच्यावरच्या आधारित आपण एक्झाम्पल सोडवतोय. मग एक्झाम्पल सोडवण्यासाठी कुठल्या कुठल्या प्रकारचे फंक्शन्स आपण या ठिकाणी घेणार आहोत, तर पहिल्यांदा आपण घेतलेला आहे अल्जेब्राइक फंक्शन, त्यानंतर घेणार आहोत ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन, त्यानंतर घेणार आहोत एक्सपोनेन्शियल फंक्शन आणि नेक्स्ट घेणार आहोत लॉगॅरिथमिक फंक्शन. अशा 4 फंक्शनचे आपण या ठिकाणी या टॉपिकमध्ये लिमिट्स फाइंड आउट करणार आहोत. मग पहिलं फंक्शन अल्जेब्राइक, दॅट इज पॉलिनॉमियल फंक्शन. एक्सच्या घातांकाच्या वेगवेगळ्या टर्म असतील तर त्याला आपण अल्जेब्राइक पॉलिनॉमियल फंक्शन म्हणतोय. मग अशा अल्जेब्राइक पॉलिनॉमियल फंक्शनचं लिमिट्स फाइंड आउट करण्याची मागच्या व्हिडिओमध्ये आपण पहिली मेथड बघितलेली आहे, ती म्हणजे डायरेक्ट मेथड. मग डायरेक्ट मेथड म्हणजे काय बघितलं, तर त्या फंक्शनमध्ये दिलेल्या व्हेरिएबलच्या ठिकाणी दिलेलं लिमिट जर पुट केलं आणि जर फायनाईट व्हॅल्यू आली तरच आपण त्या फंक्शनचं लिमिट काढण्यासाठी डायरेक्ट मेथड वापरू शकतो. जर फायनाईट नाही आली, इनफायनाईट आली, तर आपण त्याच्यासाठी नेक्स्ट मेथड अप्लाय करायची. आता पुढची मेथड आपण आज बघणार आहोत ती म्हणजे फॉर्म्युला मेथड. फॉर्म्युला आपल्याला विदाउट प्रूफ आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तो फॉर्म्युलाचा वापर करून त्याच्यावरच्या आधारित एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. मग काय आहे बघा तो फॉर्म्युला लिमिट्स ऑफ दी फंक्शनचा. तर लिमिट ॲज एक्स टेन्स टू ए x raised to n minus a raised to n upon x minus a is equal to n into a raised to n minus 1, where n belongs to capital N and a is greater than 0. तर असा हा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला मेथड मधला अल्जेब्राइक फंक्शनचे लिमिट्स फाइंड आउट करण्यासाठीची सेकंड मेथड फॉर्म्युला मेथड. पण लिमिट एक्स टेन्स टू ए, ए ही टर्म कसली पाहिजे, ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह टर्म असली पाहिजे. आणि त्याचप्रमाणे n हा जो घातांक आहे तो कसा पाहिजे, n बिलॉंग्स टू कॅपिटल N. कॅपिटल N हे कुठल्या सेटचं नोटेशन आहे, नॅचरल नंबरचं. म्हणजे n हा कसा पाहिजे, नॅचरल नंबर जर असेल आणि ही a ही टर्म जर ग्रेटर दॅन 0 जर असेल, तर अशा प्रकारचं जर फंक्शन असेल x रेस टू n मायनस a रेस टू n अपॉन x मायनस a, तर या फॉर्मचं डायरेक्ट लिमिट आपण या फॉर्म्युलानुसार काढू शकतो. फॉर्म्युला आहे n इंटू a रेस टू n मायनस 1. मग आता या फॉर्म्युला आपण वापरणार. इथं काय सांगितलं मी, कंडिशन n इज बिलॉंग्स टू कॅपिटल N म्हणजे नॅचरल नंबर. परंतु काही ठिकाणी आपण तो फॉर्म्युला फॉर n इज लेस दॅन 0 साठी, त्याचप्रमाणे n इज इक्वल टू p अपॉन q म्हणजेच रॅशनल नंबर साठी सुद्धा आपण हा अप्लाय करू शकतो आणि तो व्हेरीफाय झालेला आहे. त्यानुसार या फॉर्म्युलाचा वापर करून त्याच्यावरच्या आधारित आपण या ठिकाणी काय करणार आहोत, एक्झाम्पल्स सॉल्व्ह करणार आहोत. पहिलं एक्झाम्पल आहे लिमिट ॲज एक्स टेन्स टू 3, लिमिट ॲज एक्स टेन्स टू 3 x raised to 5 minus 243 divided by x minus 3. x raised to 5 minus 243 divided by x minus 3. तर हे फंक्शन आपल्याला दिलेलं आहे. लिमिट ॲज किती दिलेलं आहे, x टेन्स टू 3 दिलेला आहे. फंक्शनचा फॉर्म कसा आहे, x raised to 5 पॉवर फॉर्म आहे मायनस 243 डिवायडेड बाय x मायनस 3. आता फॉर्म्युला फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला डोळ्यासमोर आला पाहिजे. काय फॉर्म्युला आहे, लिमिट ॲज x टेन्स टू a x रेस टू n मायनस a रेस टू n अपॉन x मायनस a. फॉर्म्युलानुसार x मायनस a टर्म आहे इथं, परंतु अंशामध्ये x रेस टू n मायनस a रेस टू n फॉर्म नाहीये. मग तो आधी आपण काय करायचा आहे, तयार करायचा आहे. मग त्यासाठी सोल्यूशन साठी कॅपिटल L दॅट इज द लिमिट ऑफ द गिवन फंक्शन. L इज इक्वल टू दिलेला एक्झाम्पल पुट करायचं, लिमिट ॲज x टेन्स टू 3 x रेस टू 5 मायनस 243 डिवायडेड बाय x मायनस 3. इट इज इक्वल टू लिमिट ॲज x टेन्स टू 3
x raised to 5 मायनस ही जी टर्म आहे 243 ही आता कोणाच्या पॉवर मध्ये आपल्याला मांडायची गरज आहे तर 5 का 3 तर x टेन्स टू a रेस टू n च्या म्हणजे 3 च्या पॉवर मध्ये मग 243 ही टर्म 3 चा कितवी पॉवर आहे तर इट इज आल्सो पॉवर 5 3 रेस टू 5 3 multiplication of 3 up to 5 times it is equal to 243 3 चा 5वा घात 243 येतो and divided by x minus 3 झाला आपला फॉर्म्युला फॉर्म मध्ये कन्वर्ट बघा लिमिट ॲज x टेन्स टू a x रेस टू n मायनस a रेस टू n अपॉन x मायनस 3 मग फॉर्म्युलानुसार या ठिकाणी a म्हणजे 3 आहे आणि n म्हणजे 5 आहे फॉर्म्युलाचा रिझल्ट काय आहे n इंटू a रेस टू n मायनस 1 n म्हणजे 5 a म्हणजे 3 या टर्म मध्ये जम्पलिंग करायचं नाही therefore by using formula it is equal to 5 into 3 raised to 5 minus 1 5 minus 1 is 4 therefore it is equal to 5 into 3 raised to 4 then it is equal to काय असेल ते कॅल्क्युलेशन करून आपण रिझल्ट लिहू शकतो तर अशा प्रकारे आपण हे काय करू शकतोय एक्झाम्पल या फॉर्म्युला मेथडने या ठिकाणी सिम्प्लिफाय केलेला आहे त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया लिमिट ॲज t टेन्स टू 1 लिमिट ॲज t टेन्स टू 1 t raised to 6 minus 1 divided by t cube minus 1 limit as t tends to 1 व्हेरिएबल t घेतलेला आहे x असू द्या t असू द्या थीटा असू द्या y असू द्या काही प्रॉब्लेम नाहीये फॉर्म्युला फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला व्हेरिएबल कोणताही असला तरी सुद्धा आपल्याला फॉर्म्युला कन्वर्ट करता येतो व्हेरिएबल t आहे t tends to 1 फंक्शन आहे अंशामध्ये t raised to 6 minus 1 आणि डिनॉमिनेटर मध्ये आहे t raised to 3 minus 1 म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये दोन्हीकडे आपल्याकडे फॉर्म आहे पॉवर फॉर्म म्हणजेच कसा तर L is equal to limit as t tends to 1 t raised to 6 minus 1 ही टर्म आपण पॉवर फॉर्म मध्ये मांडू शकतो 1 raised to 6 डिवाइडेड बाय t raised to 3 minus ही सुद्धा 1 ही टर्म आपण पॉवर फॉर्म मध्ये मांडू शकतो 1 raised to 3 म्हणजे फॉर्म्युला आपला जो आहे कोणता तर लिमिट ॲज x टेन्स टू a x raised to n minus a raised to n upon x minus a तर याच्यामधला हा जो न्यूमरेटर आहे हा फॉर्म आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे आणि तो कुठे तर न्यूमरेटरला सुद्धा आणि डिनॉमिनेटरला सुद्धा मग आता या फॉर्म्युलानुसार या न्यूमरेटरला छेद पाहिजे किती x minus 1 आता सपोज करा ही टर्म नाही येत तर या अंशाला छेद किती पाहिजे तर t minus 1 असा पाहिजे आहे का ते t minus 1 नाही t cube minus 1 cube आहे म्हणजे याला छेद आपल्याला काय करायचं आहे t minus 1 द्यायचं आहे तसंच आता हा न्यूमरेटर या ठिकाणी नाही असं सपोज करा आणि ही जी टर्म आहे t cube minus 1 cube या फॉर्म्युलानुसार याला छेद किती पाहिजे t minus 1 म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय करावं लागणार आहे तर बोथ न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला डिवाइड करावं लागणार आहे कशाने डिवाइड करावं लागणार आहे t minus 1 ने डिवाइड करणार आहे therefore it is equal to limit as t tends to 1 t raised to 6 minus 1 raised to 6 upon t minus 1 divided by t cube minus 1 cube upon t minus 1 दोन टर्मची डिव्हिजन आहे लिमिट ऑपरेट करायचं आहे अल्जेब्रा आपण स्टडी केलेला आहे मग कोणतीही ऑपरेशन असू द्या ॲडिशन असू द्या सबट्रॅक्शन असू द्या मल्टिप्लिकेशन असू द्या डिव्हिजन असू द्या लिमिट जर ऑपरेट करायचं असेल तर ते कसं ऑपरेट करतो आपण सेपरेट देअरफॉर न्यूमरेटरसाठी आणि डिनॉमिनेटरसाठी आपण लिमिट सेपरेट ऑपरेट करूया देअरफॉर L इज इक्वल टू लिमिट ॲज t टेन्स टू 1 t raised to 6 minus 1 raised to 6 upon t minus 1 divided by limit as t tends to 1 t raised to 3 minus 1 raised to 3 upon t minus 1 आणि आता आपला फॉर्म्युला न्यूमरेटर मध्ये आणि डिनॉमिनेटर मध्ये तयार झालेला आहे फॉर्म्युलानुसार उत्तर किती येतं n into a raised to n minus 1
बरोबर आहे. त्यानुसार हा जो न्यूमरेटर आहे या न्यूमरेटरची व्हॅल्यू किती येणार आहे. इट इज इक्वल टू इथे n म्हणजे किती आहे 6 आहे, a म्हणजे किती आहे 1 आहे. दॅट इज 6 × 1 रेज टू 6 मायनस 1 आणि डिनॉमिनेटर मध्ये n किती आहे 3 आहे. 3 × 1 रेज टू 3 मायनस 1. Therefore it is equal to 6 × 6 minus 1 5 1 raised to 5 1 6 × 1 divided by 3 × 1 raised to 2 is 1. या ठिकाणी भाग जातोय 3 1 जा 3 3 2 जा 6. Therefore it is equal to 2. म्हणजे हे जे फंक्शनचं लिमिट फाइंड आउट करायचं एक्झाम्पल आहे या एक्झाम्पलचं लिमिट किती येते 2 येते बाय युजिंग फॉर्म्युला मेथड. Next example, limit x tends to 2, x raised to 7 minus 128 upon x raised to 5 minus 32. पॉवर फॉर्म दिसतोय. फॉर्म्युला मेथडनुसार आपण या फंक्शनचं लिमिट फाइंड आउट करू शकतो. डायरेक्ट मेथड आपण वापरू शकत नाही कारण डायरेक्ट जर लिमिट पुट केलं x tends to 2 तर 2 raised to 7 128 128 minus 128 0 and again 2 raised to 5 is 32 32 minus 32 0. that is 0 by 0 फॉर्म येतोय. इनडिटर्मिनेट फॉर्म म्हणजे आपण डायरेक्ट मेथड वापरू शकत नाही. सेकंड मेथड आपण अभ्यासलेली आहे फॉर्म्युला मेथड. बघूया फॉर्म्युला मेथडनुसार ह्या फंक्शनचं कन्वर्जन करता येते का ते. therefore L is equal to limit as x tends to 2 x raised to 7 minus 128 written in power form of 2 that is equal to 2 raised to 7 divided by x raised to 5 minus 32 is written in the power of 2 that is 2 raised to 5. मगाच्या पद्धतीनेच आपल्याला न्यूमरेटरचा फॉर्म मिळालेला आहे. मग त्या फॉर्मनुसार याला डिनॉमिनेटर पाहिजे किती फॉर्म्युलानुसार x - 2. तसंच याला सुद्धा छेद किती पाहिजे x - 2. म्हणजेच या ठिकाणी आपण काय करणार डिवाइडिंग बोथ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय x - 2. therefore L is equal to limit as x tends to 2 x raised to 7 minus 2 raised to 7 upon x - 2 divided by x raised to 5 minus 2 raised to 5 upon x - 2. Here is division of two functions which are in algebraic form and we operate limit by using algebra of limit. We operate limit separately for numerator and denominator. Therefore L is equal to limit as x tends to 2 of the function x raised to 7 minus 2 raised to 7 upon x - 2 divided by limit as x tends to 2 x raised to 5 minus 2 raised to 5 upon x - 2. therefore it is equal to by using formula limit as x tends to a x raised to n minus a raised to n upon x minus a it is equal to 7 into 2 raised to 7 minus 1 and for denominator 5 into 2 raised to 5 minus 1. Calculate. It is equal to 7 into 7 minus 1 6 2 raised to 6 divided by 5 into 2 raised to 4. बेस सेम आहे पॉवरला. therefore 7 upon 5 into 2 raised to 6 into हे डिनॉमिनेटर मधले टर्म न्यूमरेटरला गेल्यानंतर काय होतो पॉवरचं साइन बदलतं 2 raised to 4 अंशात गेल्यानंतर 2 raised to -4 होते. आता हे 2 raised to 6 into 2 raised to -5 नियमानुसार काय होणार आहे पाया समान घातांकांची बेरीज 6 - 4 किती येते 2 येते. therefore it is equal to 7 upon 5 into 2 raised to 2. 7 upon 5 into 2 raised to 2. It is equal to 7 into 2 raised to 2 is 4 upon 5. It is equal to 28 upon 5. Therefore limit of the given function is equal to 28 upon 5. अशा प्रकारे आपण हे दिलेलं एक्झाम्पलचं लिमिट बाय फॉर्म्युला मेथड या ठिकाणी फाइंड आउट केलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल
if limit as x tends to 4, x raised to n minus 4 raised to n upon x minus 4 is equal to 48, where n belongs to capital N, then find the value of n. फिरवून विचारलेला आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. फंक्शन जर बघितलं तर आपल्याला फॉर्म्युला मेथडने आपल्याला या ठिकाणी इव्हॅल्युएशन करावं लागणार आहे. तर हे जे फंक्शन आहे या फंक्शनचं लिमिट त्यांनी दिलेलं आहे. आपण आतापर्यंत व्हॅल्यू काढत होतो, तर आता इथं आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे. त्यावरून याच्यामध्ये हा जो व्हेरिएबल n आहे की जो काय आहे नॅचरल नंबर आहे, त्या n ची व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. नो प्रॉब्लेम. गिअर सोडवायला आपल्याला की हिअर दिलेला एक्झाम्पल मांडून घेऊया. लिमिट ॲज x टेंड्स टू 4 x रेज टू n मायनस 4 रेज टू n अपॉन x मायनस 4 इज इक्वल टू 48. लेफ्ट हँड साइडचं ऑब्झर्वेशन केलं तर फॉर्म्युला फॉर्ममध्ये कन्वर्जन झालेलं आहे ऑलरेडी, काही आपल्याला करायची गरज नाही. लिमिट ॲज x टेंड्स टू a x रेज टू n मायनस a रेज टू n अपॉन x मायनस a. फॉर्म्युल्यानुसार लेफ्ट हँड साइडचं सोल्युशन n इंटू a रेज टू a इज 4, n इंटू a रेज टू n मायनस 1 इक्वल टू 48. आता या लेफ्ट साइडला ज्या पद्धतीने फॉर्म आहे त्याच पद्धतीने या 48 ची सुद्धा आपण मांडणी करू शकतो. आता 48 ची आपल्याला 4 करायला लागेल. बघा या ठिकाणी आपण 48 चे डिव्हिजन्स करूया. 48 4 ने डिवाइड करूया. 4 * 1 4 2 8. therefore 4 again 4 ने डिवाइड करूया. 4 3 12 again 3 1 3. ठीक आहे. therefore we get the factors of 48 is equal to 4 into 4 into 3. therefore n into 4 raised to n minus 1 is equal to, या ठिकाणी 4 च्या पॉवर मध्ये आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे 4 चा वापर केलेला आहे. मग या ठिकाणी सेपरेट टर्म कोणती राहिलेली आहे 3 राहिलेली आहे. 3 आधी मांडूया. 3 into 4 into 4 3 into 4 12 into 4 48. Again 4 into 4 that is in power form of 4 raised to 3. therefore n into 4 raised to n minus 1 is equal to 3 into 4 raised to 2. या ठिकाणी n minus 1 n म्हणजे किती घ्यावं लागणार आहे 2 व्हॅल्यू येण्यासाठी, तर 3 घ्यावं लागणार आहे. therefore n into 4 raised to n minus 1 is equal to 3 into 4 raised to 3 minus 1. लेफ्ट राइट साइड इक्वल आहेत. दोन्ही बाजू कंपेअर करून कंपेअरिंग ऑन बोथ साइड्स n इज इक्वल टू किती येणार आहे 3 येणार आहे. therefore n इज इक्वल टू 3 which is the natural number. and चेक करू शकतो आपला रिझल्ट बरोबर आहे का नाही. या ठिकाणी ज्या ठिकाणी n आहे त्या ठिकाणी 3 पुट करून बघा. बघा या ठिकाणी x रेज टू 3 मायनस 4 रेज टू 3 अपॉन x मायनस 4. फॉर्म्युल्यानुसार काय येणार आहे n into a raised to n minus 1. 3 into 4 raised to 3 minus 1. 4 raised to 3 minus 1 2. 4 raised to 2 16 and 16 4 raised to 3 into 4 raised to 3 minus 1 which is equal to 3 into 4 raised to 2 which is equal to 3 into 16 and 16 into 3 that is equal to 48. आलेली आहे व्हॅल्यू आपली 48. म्हणजे आपलं हे जे n ची व्हॅल्यू आलेली आहे n is equal to 3 ही कशी आहे करेक्ट आहे. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी हे जे लिमिट ऑफ द फंक्शन या टॉपिक मध्ये पहिलं फंक्शन जे घेतलेलं आहे अल्जेब्राइक फंक्शन, तर या अल्जेब्राइक फंक्शनचं लिमिट फाइंड आउट करण्याची आपण सेकंड मेथड अभ्यासलेली आहे ती म्हणजे फॉर्म्युला मेथड. फॉर्म्युल्याच्या साहाय्याने दिलेल्या फंक्शनचं लिमिट आपण फाइंड आउट करू शकतो. मग त्याच्यामध्ये फॉर्म्युला आपल्या लक्षात असला पाहिजे काय फॉर्म आहे. तर लिमिट ॲज x टेंड्स टू a x रेज टू n मायनस a रेज टू n अपॉन x मायनस a इज इक्वल टू n इंटू a रेज टू n मायनस 1. मग याच्यामध्ये a ही टर्म कशी पाहिजे पॉझिटिव्ह टर्म पाहिजे आणि त्याचप्रमाणे n ही नॅचरल किंवा निगेटिव्ह किंवा रॅशनल असली तरी सुद्धा आपल्याला हा फॉर्म्युला वापरता येतो. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी काय केलेलं आहे एक्झाम्पलचा वापर एक्झाम्पलमध्ये या फॉर्म्युलाचा वापर करून त्या फंक्शनचे
म्हणजे लिमिट्स या ठिकाणी फाइंड आउट केलेली आहे. ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबूया.